मित्रांनो, सकाळी उठल्या उठल्या चहा लागतोय, जेवण झाल्यावर काहीतरी गोड खाताय किंवा थकवा आल्यावर एखादं कोल्ड्रिंक प्यायल्याशिवाय अंगात एनर्जी येत नाही. जर या सगळ्यांचं उत्तर हो असेल तर थांबा, तुम्ही एका खूप मोठ्या व्यसनाचे शिकार होत आहात आणि तुम्हाला ते माहितीसुद्धा नाही. ते म्हणजे साखर. आपण रोज चहाच्या, बिस्किटच्या आणि चॉकलेटच्या रूपात जे विष खातोय ते आपल्याला आतून पोखरत आहे. पण जर मी तुम्हाला म्हटलं की फक्त 21 दिवस तुम्ही साखर खाणं बंद केलं तर तुमच्या बॉडीमध्ये असे काही जादुई बदल होतील ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. आज आपण पाहणार आहोत की आपण रोज किती साखर खातोय, तिचे साईड इफेक्ट्स काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, 21 दिवस साखर सोडल्यावर पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत आपल्या बॉडीमध्ये काय काय बदल होतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचे फायदे ऐकून तुम्ही आजपासूनच साखर सोडाल. तर साखर काय असते आणि आपण ती किती खातो? बघा, एक असते फळांमधली किंवा दुधातली नॅचरल साखर जी आपल्या बॉडीसाठी चांगली असते, आणि दुसरी असते रिफाईंड शुगर म्हणजे ती पांढरी साखर जी आपण डब्यात ठेवतो किंवा जी बाहेरच्या पाकिटातल्या पदार्थांमध्ये असते. या पांढऱ्या साखरेत झिरो न्यूट्रिशन असतं, या फक्त एम्प्टी कॅलरीज आहेत. आता तुम्ही म्हणाल, मी तर दिवसातून थोडीशी साखर चहात टाकतो. इथेच आपण चुकतो, कारण आपण कळत नकळतपणे खूप जास्त साखर खात असतो. सकाळचा चहा, त्यासोबत बिस्किट, दुपारी उन्हाळ्यात एखादं कोल्ड्रिंक आणि संध्याकाळी परत चहा. आपण कळत नकळत दिवसाला खूप जास्त साखर घेत असतो. ही एवढी एक्स्ट्रा साखर बॉडीत गेल्यावर त्याचे दुष्परिणाम काय होतात ते ऐका. पहिलं म्हणजे वाढणारं वजन आणि सुटलेलं पोट. साखर खाल्ल्यावर जी एक्स्ट्रा एनर्जी असते ती डायरेक्ट तुमच्या पोटावर चरबी म्हणून जमा होते. दुसरं म्हणजे स्किन खराब होणं. तुम्हाला पिंपल्स येत आहेत, चेहरा डल झाला आहे, याला साखर जबाबदार आहे. साखरेमुळे तरुण वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागतात. तिसरं म्हणजे ब्रेन फॉग आणि आळस. गोड खाल्ल्यावर 10 मिनिटे भारी वाटतं, पण लगेच थकवा येतो आणि झोप येते, आणि पुढे जाऊन शुगर, हार्ट अटॅक आणि फॅटी लिव्हरसारखे आजार होतात. पण जर तुम्ही आजच ठरवलं की बस उद्यापासून नो शुगर, तर पुढचे 21 दिवस तुमच्या बॉडीमध्ये काय बदल होतील ते नीट ऐका. दिवस 1 ते 3. पहिले 2-3 दिवस थोडे अवघड असतील. तुम्हाला खूप क्रेविंग्स होतील, म्हणजे सारखं काहीतरी गोड खावंसं वाटेल, डोकं दुखेल, चिडचिड होईल, कारण बॉडीला साखरेची सवय लागलेली असते. इथेच तुम्हाला कंट्रोल करायचं आहे. दिवस 4 ते 10. 4थ्या दिवसानंतर तुमची चिडचिड कमी होईल, पोटातील गॅस, ॲसिडिटी कमी होईल, तुम्हाला आतून एकदम हलकं वाटू लागेल. फळांमधला नैसर्गिक गोडवा तुम्हाला आता जास्त भारी वाटायला लागेल. दिवस 11 ते 15. इथून खरी मॅजिक सुरू होते. तुमची एनर्जी लेवल एकदम वाढेल, दुपारची झोप गायब होईल, कामातला फोकस वाढेल आणि रात्री एकदम शांत झोप लागेल. दिवस 16 ते 21. 21व्या दिवसापर्यंत तुमचे वजन आणि पोटाची चरबी नक्की कमी झालेली असेल, चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो आलेला असेल, पिंपल्स गायब झालेले असतील, आणि सगळ्यात भारी गोष्ट, तुम्हाला आता जास्त गोड खायची इच्छाच होणार नाही. तुमची बॉडी साखरेची गुलाम उरली नसेल. या 21 दिवसानंतर हे सगळे बदल तुमच्या शरीरात होतील. आपलं शरीर ही एक गाडी आहे, आणि त्यात आपण कोणतं इंधन टाकतो यावर ते कसं चालणार हे ठरतं. एखाद्या महागड्या गाडीत आपण कचरा टाकतो का? नाही ना. मग या आपल्या अनमोल शरीरात साखरेचा कचरा का टाकायचा? कधीतरी सणासुदीला ठीक आहे, पण हे रोजचं विष बंद करा. फक्त 21 दिवस स्वतःसाठी काढा आणि ट्राय करून पहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपली ही माहिती फॅमिली ग्रुपवर नक्की शेअर करा. अशाच भारी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.